नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, IVF कन्सल्टंट, सातारा। आज आपण जाणून घेणार आहोत ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी म्हणजेच आतूनची पेल्विक सोनोग्राफी जी केली जाते ती का केली जाते, आपण ती करण्याआधी काय गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत याविषयी। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी ही खूप जास्त ॲक्युरेट असते। कोणत्याही गायनेक प्रॉब्लेम्स किंवा इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचे जे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी करणं गरजेचं आहे। जसं की फॉलिक्युलर मॉनिटरिंग किंवा अँट्री फॉलिक्युलर काउंट बघणं, सोनोग्राफीमध्ये आपण फायब्रॉइड, एंडोमेट्रियोसिस ह्या काही ज्या गोष्टी आहेत ह्या ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफीमध्ये जास्त ॲक्युरेटली आपण बघू शकतो। ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफीला जाण्याआधी युरिनरी ब्लॅडर एम्प्टी करणं गरजेचं असतं। म्हणजेच ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफीला पेशंट घेण्याआधी आम्ही सांगतो की तुम्ही लघवीला जाऊन या। तसेच उपाशीपोटी असणं अजिबात आवश्यक नाही। मी परत एकदा सांगते, ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी म्हणजेच आतूनच्या सोनोग्राफीसाठी उपाशीपोटी असणं अजिबात गरजेचं नाही। नाश्ता जेवण करून पेशंटनी हॉस्पिटलला येणं गरजेचं असतं। खूप अनकम्फर्टेबल अजिबात प्रोसिजर नाहीये। एक 5 मिनिटांची ही सोनोग्राफी असते की ज्याच्यामध्ये व्हजायनली म्हणजे खालच्या भागातून एक सोनोग्राफीचा एक प्रोब असतो, तो त्याचा अगदी छोटासा भाग आतमध्ये इन्सर्ट केला जातो आणि आपण ती सोनोग्राफी पार पाडतो। आतील सोनोग्राफी केल्यामुळे खूप महत्त्वाचं की प्रेग्नन्सीला कोणताही धोका ठरत नाही। खूप लोकांच्या मनामध्ये असं असतं की मॅडम आतूनची जर सोनोग्राफी केली, ट्रान्सव्हजायनल जर सोनोग्राफी केली तर प्रेग्नन्सीला काही धोका ठरू शकतो का? तर अजिबात प्रेग्नन्सीला त्याच्यामुळे कोणताही धोका ठरत नाही। कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही। त्याचं कारण सोनोग्राफी करताना सुद्धा प्रोब क्लिनिंग, प्रोब कव्हर ह्या गोष्टी हॉस्पिटल्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याची काळजी घेतली जाते आणि त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीयेत। ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी ही खूप सेफ आणि खूप ॲक्युरेट प्रोसिजर आहे, त्याच्यामुळे ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी प्रिफर करणं गरजेचं आहे। मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल। जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता। आमचा ईमेल ID आहे drreshmak@gmail.com। धन्यवाद।